जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि गेल्या 4 दिवसांचा जर विचार केला तर जवळपास 6,500 ते 7,000 रुपये सोन्याच्या दरात, तर चांदीच्या दरामध्ये देखील जवळपास 11,000 रुपयांपर्यंतची वाढ झालेली आहे. आपण जर बघितलं तर जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार कायम आहे. मात्र काही दिवसांपूर्वीचा जर विचार केला तर चांदीचे अथवा सोन्याचे या दागिन्यांचे दर कुठेतरी स्थिर झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता गेल्या 3 दिवसांपासून सलग सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. नेमकं सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होण्याची कारणं काय आहेत, आपल्यासोबत बोलण्यासाठी पुणे गाडगिलचे व्यवस्थापित आपण त्यांच्याशी बोलणार आहे. सर, काय सांगणार? गेल्या काही दिवसांपासून स्थिर होते चांदी दोघं दागिन्यांचे दर, मात्र आता 3 दिवसापासून सलग वाढ होते. खरं तर आपण विचार केला तर भूराजकीय कारण आहे, आर्थिक अनिश्चितता आहे. जशी जशी भूराजकीय कारणं किंवा आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा तेव्हा गुंतवणूकदार सेफ ॲसेट म्हणून गोल्डकडे बघितलं जातं. त्यामुळे गोल्डची डिमांडही वाढल्या जाते. परत आपण जर विचार केला डॉलर आणि आपल्या अमेरिकेतील व्याजदर, आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केला आपण डॉलरमध्ये सोन्या चांदीची खरेदी वगैरे होते. ते जर डॉलरच्या हालचाली जर हे झालं तर त्याचा सुद्धा इफेक्ट त्याच्यावरती पडलेला होतो. आणि सातत्यपूर्ण जे काही सेंट्रल बँक आहे, म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, की फॉरेन आपल्याकडे सोनं असावं ही त्यांची अपेक्षा आहे. तर त्या काय करत आहे की सध्या सातत्यपूर्ण मध्यवर्ती बँका सोने खरेदी करत आहे. त्या अनुषंगाने सुद्धा हे सोने चांदीचे दर सध्या तरी वाढलेले दिसतात. सर, आपण 4 दिवसाचा जर विचार केला तर सलग 4 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ सुरू आहे. 4 दिवसामध्ये नेमकी किती वाढ झाली आहे दोघं दागिन्यांमध्ये? एक 6,500 रुपये सोन्यामध्ये वाढलेलं आहे आणि 12,000 रुपये चांदीमध्ये वाढलेले आहे. सर, पुढच्या काळात काय वाटतं? कारण पुढच्या काळामध्ये आता सण उत्सव आहेत, गणेशोत्सव असतील, दुर्गादेवी, त्यानंतर दिवाळीपर्यंतचा काळ आहे. दिवाळीपर्यंत कितीपर्यंत जाऊ शकतं सोनं, सर, असं वाटतं? रेट बद्दल असं काही सांगता येणार नाही, परंतु आपण जर एक दीर्घकाळाचा विचार केला तर नक्कीच चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला सोनं देऊ शकते. तर अशा पद्धतीने आता पुढच्या काळात देखील जे आहे सण उत्सवाचा कालावधी आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी जर लक्षात घेतलं तर सोनं जे आहे पुढच्या काळामध्ये चांगले रिटर्न्स हे या ठिकाणी देऊ शकतं, अशी माहिती आपल्याला पुणे गाडगिलच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. मात्र गेल्या 4 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सलग वाढ होत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत असून ज्यांनी कमी दरामध्ये सोनं घेतलेलं आहे ते काही ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी सोनं मूड करताना त्यांचा कल या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर दुसरीकडे आता पुढच्या काळामध्ये देखील सोन्याचे दर वाढू शकतात या भीतीने ग्राहक जे आहे आजच या ठिकाणी सोनं चांदी खरेदी करून घेताना पाहायला मिळतात आहे. त्यामुळे पुढच्या काळात देखील सोन्या चांदीचे दर हे आणखीन वाढू शकतात असा अंदाज देखील या ठिकाणी सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.